औरणमध्ये हजरत वजीर शाह बाबांच्या उर्साला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपत हजारो भाविकांनी घेतले बाबांचे दर्शन। संदल रात्री धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल। औरवाड येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत वजीर शाह बाबांचा 3 दिवसीय उरूस धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। आजपासून 3 दिवस उरूस पार पडणार आहे। उर्सानिमित्त दर्ग्यातील बाबांची प्रतिमेला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला। हजरत वजीर शाह बाबांचा महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठा भक्त परिवार असून वडिलोपार्जित परंपरेनुसार दोन्ही राज्यातील भाविक ग्रामस्थांसह एकत्र येत हा उरूस साजरा करतात। तिथीनुसार आणि परंपरेनुसार आज उरूस होत आहे। तर या उरूसानंतर सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या सहभागातून मे महिन्यातही उरूस साजरा करण्याची परंपरा आहे। उरूसाच्या पहिल्या दिवशी आज संदल रात्री धार्मिक कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। दर्ग्यात महिला पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नतमस्तक होत हजरत वजीर शाह बाबांचे दर्शन घेतले। महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने परिसर भक्तिमय झाला। उरूस नेटका शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडण्यासाठी मारुती अण्णा गावडे, मोहम्मद हुसेन, अब्दुल गफार बारसकर सांगली, मोहम्मद अकबर कालवाड, तौशिफ अहमद कालवड, मोहम्मद उस्मान मुद्दे बिहार, कदीर देसाई, सुरेश कांबळे, नियाज अहमद, जावेद पटेल, अशफाक मुंबईवाले, हाजी जाकीर चौगले, सरपंच शफी पटेल यांच्यासह ग्रुपने विशेष परिश्रम घेतले। आज आपला उरूसचा कार्यक्रम आहे। दरवर्षाप्रमाणे संदलची विधी होत्या आणि पारंपरिकप्रमाणे आज आमचे हुबळीचे कर्नाटकचे बरेचसे लोक येऊन संदल विजापूरचे संदल ते करतात। संदलमाली होते आणि उद्यापासून उरूस स्टार्ट होत आहे। 2 उरूस होतात बाबांचे। एक संदल विधी हे होते ते मेन 12 रब्बीउल अव्वलची मेन हे असत्या आणि गाववाले एक भरवतात ते गाव म्हणजे जे गाव हे करतंय ठरवतंय त्या नियमाने ते आणि मेमध्ये एक करतात ते जोरानं, ते पण जोरानं असतं, हे पण जोरानं असतं आणि हे सगळी हुबळीवाली ते आल्यात केल्यात बाबांचा म्हणजे आज उरुसासाठी संदलसाठी ते संदलमादी आणि जेवण असते आपलं दरवर्षाप्रमाणे। ते यांच्या आजोबा पंजोबापासून हिने येतात सगळीजणी आणि ह्यांचा पूर्णपणे हे असतं कार्य असते तिथं आमच्या सगळ्यांचाच। सगळी समाज आणि हिंदू मुस्लिम भाई एकताचा प्रतीक आहे आमचं दर्गा आणि बाकी सगळे सर्व धर्म संभाव आम्ही इथं पाळत आल्यात पहिल्यापासून आणि आमच्या आजोबा पंजोबापासून हिने येतात। बाकीचे बरेचसे लोक येतात। आमची गाडी मारुती काका आहेत त्यांचं पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे हे असतंय सपोर्ट असतंय साथ असते आणि हे संपूर्ण आपण उरूसाचं हे होतंय। का वजीर शाह बाबा रहमतुल्लाह अलैह का संदल है। 12 रबीउल नूर के एक दिन पहले संदल होता और हमें यहाँ खिदमत करने का हर साल आने का और खिदमत करते बाबा की। बाबा बुलाते हमें आते हैं और हर साल आकर इनकी खिदमत करते। हमारे बाप दादा से यहाँ चलते हैं खिदमत करते हैं और बाबा से ये है कि अभी ज़्यादा से ज़्यादा बाबा की और शान से और धूमधाम से बाबा का संदल उर्स होना। हा उरूस तिथीप्रमाणे चालत असतो। परंपरेनुसार सगळे गावाचे लोक मुंबईचे, पुणेचे, हुबळीचे सगळे येऊन आनंदाने मनाने एकदम साजरा करतात आणि आमच्या गावातले पण काही ज्येष्ठ नागरिक या उरसाला साथ देतात आणि त्यामुळे सजावट दर्गाची सजावट म्हणा सगळे फूल हार जे पण आहे ते आम्ही संध्याकाळीपर्यंत करतो आणि संध्याकाळी बाबांचं संदल होतं। मग त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो, शाकाहारी असते जेवण। मग दुसऱ्या दिवशी आणि कोणतर अशफाक म्हणून आहेत मुंबईचे त्यांनी मग त्याने जाहिरात करतात त्यांची। हा उरूस 3 दिवस चालतो। मी औरवाड गावचा रहिवासी असून आमची ही 5वी पिढी बाबा ज्यावेळेला इथं जिवंत असताना आले त्यावेळेला आमच्या वंशजांनी ह्याच्याहून आणले जमखंड येऊन आणले आणि आमच्या पाहुण्याची हप्ते नव्हती। त्यातनं बाबा इशारा केल्यानंतर इथं येऊन स्थायिक झाले आणि प्रत्येकानं बाबा जे बोलत होते आणि जे माणसाला ओळखण्याची त्यांची जी पद्धत होती ती पद्धत आम्हाला मिळाली आणि औरवाड गावचा मान सगळ्या हिंदू मुस्लिम समाजानं गावडे समाजाला दिला, संदल लावायचा समाजाला जिवंत असल्यापासून सर्व धर्म
सगळ्यांनी आम्हाला पुढाकार दिले. आमच्या वंशजांनी आत्तापर्यंत आमची भांडी खाट जे काय आहे ते सध्या अस्तित्व आहे. आणि बाबा जे बोलतील आणि बाबाजवळ जे येऊन आम्ही ते म्हणणं म्हणजे जे प्रार्थना पूर्ण करतो ती होत आलेली आहे. आमची 5वी पिढी आमची आनंदानं चालू आहे. आणि त्याचबरोबर आमचे उस्मानबाईचे वडील आमच्या वंशजातच आले. आणि आता वडील तुमचे वडील त्यांचे वडील हां इथं आल्यानंतर त्यांनी जे काय त्यांना जे झालं ते आतापर्यंत झाले. त्यांच्याच वंशज आता चालू ठेवले. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.